नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण माझा आवडता खेळ हा निबंध पाहणार आहोत। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न एन एसे ऑन द टॉपिक माय फेवरेट गेम। ओके, तर निबंध सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही एमकेएस गुरुकुलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण आमचे प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला व्हिडिओ मिस होणार नाहीत। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आमच्या व्हिडिओजना लाईक करा। प्लीज डू लाईक अवर व्हिडिओज अँड शेअर अमंग युअर फ्रेंड्स। ओके, आपल्या देशात आता आपण सुरुवात करूया। ह्याचा पहिल्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन लिहावं लागणार। यू नीड टू राईट सम इंट्रोडक्शन। ओके, फॉर एनी एसे वी नीड टू राईट इंट्रोडक्शन इन द फर्स्ट पॅराग्राफ। ओके, तर आता आपण ह्याची सुरुवात करूया। आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात। सो वी प्ले डिफरंट गेम्स इन अवर कंट्री। त्यामध्ये खो खो, कबड्डी हे देशी खेळ आहेतच। सो अमंग देम खो खो, कबड्डी दीज आर द नॅशनल गेम्स। पण त्याचबरोबर ॲडिशनली और अलॉंग विथ देम परदेशातून आलेले क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन या खेळांचा सुद्धा समावेश आहे। बट अमंग देम the games which came from foreign countries such as cricket, football, badminton, these also we play in our country. मला हे सर्व खेळ आवडतात। सो आय लाईक ऑल दिस गेम। पण सर्वात प्रिय खेळ क्रिकेट हा आहे। बट माय फेवरेट गेम इज क्रिकेट। क्रिकेट खेळणे आणि क्रिकेट पाहणे या दोन्ही गोष्टी मला तितक्याच आवडतात। सो आय लाईक टू वॉच क्रिकेट and I like to play cricket. So both these things I equally like to play cricket and watch cricket. आता हे इंट्रोडक्शन झालं। आता आपण क्रिकेट बद्दल लिहिणार आहोत। क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे। सो क्रिकेट इज अ गेम विच इज व्हेरी पॉप्युलर। तसेच रोमांचक सुद्धा। तसंच काय आहे, दिस गेम इज रोमांचक म्हणजे एक्साइटिंग। ओके, हा खेळ लोकप्रिय आहे, मीन्स दिस गेम इज व्हेरी पॉप्युलर, व्हेरी पॉप्युलर एज वेल एज इज व्हेरी एक्साइटिंग। या खेळात दोन संघ असतात। सो देर आर 2 टीम्स इन दिस गेम। प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतात। सो देर आर 11 प्लेयर्स इन ईच टीम। या व्यतिरिक्त बॅट, बॉल आणि स्टंप या गोष्टींचा खेळात समावेश असतो। सो बिसाइड्स बॅट, बॉल अँड स्टंप, दीज आर द डिफरंट थिंग्स विच आर इन्क्लुडेड इन दिस गेम। आता यामध्ये मी इंग्लिश नावच दिलेली आहेत, कारण ती बऱ्याच वेळा प्रचलित असतात, मराठीमध्ये आपण ती वापरतो। स्टंपला एसटी असे म्हणतात, बॉलला चेंडू, आता बॅटला बॅटच म्हणतो आपण मराठीमध्ये, त्यामुळे बॅट, बॉल, स्टंप हे मी इंग्लिशमध्ये शब्द दिलेले आहेत। या गोष्टींचा खेळात समावेश असतो। सो दिस थिंग्स आर इन्क्लुडेड इन द गेम। एक संघ फलंदाजी करतो व दुसरा गोलंदाजी। यामध्ये one team plays batting and other bowling. ओके, फलंदाजी म्हणजे बॅटिंग आणि गोलंदाजी म्हणजे बॉलिंग। या खेळात एकदिवसीय, कसोटी आणि 20 षटकांचे सामने असे प्रकार असतात। यामध्ये कुठले कुठले प्रकार असतात तर एकदिवसीय म्हणजे 1 डे मॅचेस, कसोटी म्हणजे टेस्ट आणि 20 षटकांचे सामने म्हणजे T20 आपण ज्याला म्हणतो। ओके, ओव्हर तुम्ही ज्याला म्हणता तेव्हा षटक असे म्हणतात। ओके, तर हे तुम्हाला जेव्हा निबंध तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला त्याच्यातले शब्द माहिती असणं खूप गरजेचं आहे। ओके, मराठी व्होकॅब्युलरी असेल तरच तुम्ही एसे लिहू शकता। सो दॅट्स वाय दिस while writing an essay you need to understand the meanings of these words. ओके, काय म्हणजे फलंदाजी म्हणजे काय, बॅटिंगला काय म्हणतात, गोलंदाजीला काय म्हणतात, अदरवाइज यू कॅनॉट एबल टू राईट द एसे। सो these words are very important. So हे सर्व प्रकार तेवढेच रंजक असतात। रंजक म्हणजे इंटरेस्टिंग। सो ऑल these types of this cricket म्हणजे टेस्ट क्रिकेट, 1 डे क्रिकेट किंवा T20, ऑल these types are equally interesting. भारतात अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच क्रिकेटचे वेड आहे। सो एव्हरीवन इज क्रेझी फ्रॉम स्मॉल चाइल्ड टू ओल्ड मॅन। ओके, एव्हरीवन म्हणजे म्हणजे प्रत्येक एज ग्रुप मधल्या मुलांना किंवा लोकांना क्रिकेटचं वेड असतं, क्रेज असते। सो एव्हरीवन इज क्रेझी इन ऑल एज ग्रुप इन इंडिया फॉर अबाउट क्रिकेट।
हा खेळ सर्वांना सांघिक भावनेची जाणीव करून देतो. सो दिस गेम गिव्स अस अ फिलिंग ऑफ युनिटी. सांघिक भावना म्हणजे काय? युनिटी. ओके. लोकांमध्ये देशप्रेम व एकात्मतेची भावना वाढीस लागण्यासाठी खेळांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सो टू encourage the patriotism and unity, we need to encourage games. There is a need to encourage different games. आता हे कन्क्लूड केलेलं आहे लास्ट पॅराग्राफ. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, कपिल देव, सुनील गावस्कर ही अशी नावे आहेत ज्यांनी क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. सो ही नावं तुम्हाला पण माहिती आहेत. यू आर ऑल्सो नोईंग दीज नेम्स. Sachin Tendulkar, Rohit Sharma, Virat Kohli, Kapil Dev, Sunil Gavaskar. These are the names which raise cricket and these names raise cricket to a different height. Okay, म्हणजे ह्यांच्यामुळे आपल्याला क्रिकेट आवडायला लागलं. So we like cricket because of these people. So you need to write the names of some cricketers. Here you can include the names of some foreign cricketers also. तुम्ही बाहेरच्या देशातल्या लोकांची पण क्रिकेटर्सची नावं सुद्धा त्यामध्ये घालू शकता. आता अशी नावं तुम्ही चूज करायची ज्याचं स्पेलिंग तुम्ही इझिली लिहू शकता. ओके. क्रीडा विश्वात या खेळाचे एक वेगळे स्थान आहे. सो इन स्पोर्ट्स वर्ल्ड दिस गेम हॅज अ स्पेशल प्लेस. म्हणूनच हा खेळ मला फार आवडतो. Therefore, I like this game very much. तर असा हा सोपा सरळ असा निबंध दिलेला आहे. तुम्ही दुसरा कुठलाही गेम चूज करू शकता. यू कॅन चूज एनी गेम दॅट यू लाईक. ओके. आणि त्याच्यावरती तुम्ही निबंध लिहू शकता. फक्त तुम्हाला त्याचे मराठीतले काही शब्द माहिती असणं गरजेचं आहे. तर असा हा निबंध आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओजना. आणि जर तुम्ही MKS गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. धन्यवाद.